बाई जर झाली ना आम्ही घरात घेत नव्हतो. का बरं आजी? बाप्या माणसांना सारायचं का बाईच्या हाताने. कंटिन्यू 4-5 दिवस बाजूलाच बसवायच्या, आंघोळ करायचं. म्हणजे मला असं वाटायचं की मासिक पाळीच नाही आलेली बरी. बाळे आल्यावर ती बाई स्वयंपाक करायचा नाही, तिने बाप्या माणसांना घालायचा नाही. माझी भांडी पण वेगळी असायची की नाही का. लहान मुलगा होता तर गॅस वगैरे असे खाली द्यायच्या की तू त्याच्यावर स्वयंपाक कर आणि त्याला खाऊ पिऊ घाल, पण किचन पशी जायला एंट्री नव्हती. अहो तो विचार असतो बाबा विचार. मग ती पाहिलं पूर्वीच्या लोकांनी धरलं तर आम्ही धरले. पर पोत्यावरती एका साईडला कोपऱ्यात असं पोत्यावरती पोतं द्यायचं. पावसाळा थंडी किती असू दे पण पोत्यावर आंघोळ करून झोपायच्या आणि गोधडी वगैरे नाही पांघरायची द्यायची. थंडी किती वाजू दे तर थंडीत पण मी तशी हे करते. मला खूप कास लागायचा. फक्त मधनच चालायला लागायचं मला. साईडला हात कुठेच लावायचा नाही. कोणत्याही कपड्याला हात लावला तर तो कपडा मला धुवूनच द्यावा लागायचा किंवा भांड्याला जरी हात लावला तरी ते मला धुवूनच द्यावं लागायचं. काय होतं आता काय सांगू तुम्हाला काय होते. पहिल्या बायांनी धरलं तर आम्ही धरलं. कधी कधी तर पाणी नसायचं प्यायला, बाहेर नळाचं जाऊन पाणी प्यायला लागायचं. कामं करायची बाहेर शेतातली कामं करायची, फक्त घरात स्वयंपाक करायचा नाही. झाडू मारायचं, फरशी पुसायचं, सगळं करायचं. फक्त ओली भांडी घरापर्यंत न्यायची नाही, तू किचन पर्यंत जायचं नाही. घरात नाही शिवायचंच नाही, पाणी भरायचं नाही, भांडी घासायची नाही, स्वयंपाक करायचा नाही. ते जेवण बाजूला काढून ठेवायचं. कधी कधी तर जेवणाला सुद्धा मुंग्या लागायचं. ते उपाशी राहणे सुद्धा कधी कधी वेळ आलेली. काय म्हणजे असं मला बाहेरच बसावं लागलं. तर एक वेळेस अशी होती की त्यांना मुलांनी रांगत जाऊन खरकट्या भांड्यातलं ताटातला भात खाल्ला. तर बाळाला पूर्ण 5 दिवस उघडच ठेवावं लागायचं. का तर त्याने कपडा घातला तर बोलायचे की शिवता शिवत होत. नमस्कार, मी मनीषा पोटे. मी युवा मित्रमध्ये मागच्या 28 वर्षापासून काम करते. मी पहिल्यांदा आभार मानेल ते टाटा ऑटोकाम आणि टाटा ट्रस्टचे, की ज्यांनी आम्हाला चाकण खेड परिसरात काम करण्याची खूप मोठी संधी दिली. हे मासिक पाळीबद्दलचं हे युवा मित्राचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला त्या ट्रेनिंगमध्ये आम्हाला खूप काही छान शिकायला मिळालं. तेव्हा मला कळलं की मासिक पाळीचं रक्त हे शुद्ध असतं, चांगलं असतं. मग त्यानंतर मी 17 चालू करायला घेतली माझ्या गावात आणि मी माझ्या गावात काम चालू केल्याच्या नंतर मी प्रत्येक महिलांना सांगायला लागले 17तून महिला नाही. आणि आज प्रत्येक अक्षरशः आमच्या गावात एकही महिला बाजूला बसत नाही माझ्या 17 ऐकलं बसून. आणि त्याच्यातमधून सगळ्यात महत्त्वाचा बदल माझ्या गावात झाला की सगळ्या महिला कापड वापरत होत्या आणि ते पण झाकून ठेवायच्या. उन्हाच्या प्रकाशात सुद्धा वाळत होते. इतकी लाज वाटत होती त्यांना. पण आज तर सगळ्या पॅड वापरतात, कपडा वापरतात, पण तो स्वच्छ धुवून कडक उन्हात पण वाळवतात. आणि एकही महिला आता म्हणजे बाजूला बसवत नाही. त्यांनी सासूंना सांगितलं. मी 17 सासांना सुद्धा बोलवलं होतं की जो गैरसमज आहे तो दूर करा. पहिल्यांदा मी माझ्या घरापासूनच सुरुवात केली आणि नंतर माहितीच्या महिलांना सुद्धा. तुम्हाला आता काय दिसतं याच्यामध्ये की आज पहिल्या वेळेस जेव्हा ते मला मासिक पाळी येते त्यावेळेस तुम्हाला घाबरू नये किंवा ते घाबरायसारखं काय नाही, नैसर्गिक असतं, या सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना मी व्यवस्थितरित्या सांगते आणि त्याच्या मला काम करायला सुद्धा जास्त आवड निर्माण होते. युवा मित्र, टाटा ऑटोकाम आणि टाटा ट्रस्ट यांच्यासोबत जे काम करते मी, ते काम करत असताना फर्स्ट टाइम जेव्हा गावात आले, बेसलाईन सर्वे वगैरे झाला, त्यावेळेस महिलांना या विषयावरती बोलण्यासाठी मी जेव्हा म्हणत होते की एकत्र या, तर लाजत होत्या, एकत्र येत नव्हत्या की बाई ती असेल तिथे, मग काय विचारतील, काय बोलतील. पण मी त्यांना खूप असं फोर्स करून असं एकत्र बोलवलं. 2-3 वेळेस भेटले, व्यवस्थित ओळख झाली. त्याच्यानंतर पहिलं सेशन जेव्हा झालं तर मोजून फक्त 7 ते 8 महिला माझ्यासोबत होत्या. पहिलं सेशन मी छान 1.5-2 तास त्यांच्यासोबत गेम ॲक्टिव्हिटी, स्पर्शचं गेम वगैरे, ओळख वगैरे, कानापुशीचं गेम, हे सगळं घेऊन छान गेम जास्त घेऊन मी त्यांच्याशी अटॅच झाले. आणि तिथं मासिक पाळीचं ते गर्भाचं जेव्हा माहिती दिली त्यांना, खूप अटॅच झाल्या. दुसऱ्याच दिवशी महिला म्हटल्या की मॅडम आम्ही पुन्हा महिला आणतो, आम्हाला हे सेशन पुन्हा घ्यायचं आहे. अक्षरशः पहिल्या दिवशी 8 महिला होत्या, तर 8 महिलांनी मला 30 महिला त्या दिवशी दुसऱ्या दिवशी एकत्र आणून दिल्या होत्या. जेव्हापासून मासिक पाळीबद्दल सत्र चालू झालं त्यावेळेस कळलं की मासिक पाळीतील रक्त हे अशुद्ध नसून हे शुद्ध असतं. ते त्याच्यापासून आपल्याला बाळ तयार होतं त्या रक्तापासून. मग ते अशुद्ध कसं असेल, शुद्धच असणार आहे. मग तेव्हापासून मी आमच्या घरात पण सांगितलं की ते अशुद्ध नसतं, ते शुद्धच असतं. त्याच्यामुळे मासिक पाळीमध्ये कोणती अंधश्रद्धा मी पाळणार नाही. त्यांच्यामुळं आम्हाला
ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचली ते खूप महत्त्वाचं झालं. नाही तर आम्ही अजून पण अंधश्रद्धाच पाळत असतो. त्या विषयावरती आपण डीपमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतो. गुप्त आजाराविषयी माहिती देणं, STIचं इन्फेक्शन कसं होतं, तिथून कसं वाचायचं, त्याच्याविषयी काय मार्गदर्शन करता येईल आणि तिथून कसं आपण स्वतःला सेफ ठेवू शकतो, हे सगळी माहिती दिलेली त्यांना खूप आवडली. म्हणजे माझा प्रॉब्लेम आहे की मला ज्या दिवशी पिरियड येईल त्या दिवशी मी पूर्ण दिवस म्हणजे बाथरूममध्ये किंवा मग बेडवरती दिवसभर हेच चालू असतं, रडणं किंवा बेडवरती लोळती आहे किंवा मग मला तवा गरम करून हवा असतो, पाण्याची पिशवी हवी असती. माझ्या पूर्ण फर्स्ट डेला हेच रुटीन आहे किंवा मग कोणीतरी मला घ्यायचं आणि दवाखान्यात जायचं, तिथं जे काय मेडिसिन घेईल. आणि मी स्टार्टिंगला इतकी पॅनिक व्हायची की मी पहिल्या दिवशी अक्षरशः मेडिसिन घेत होते की मला फरकच नव्हता पडत. आणि पण आता खूप जास्त प्रमाणात जेव्हापासून सेशन अटेंड करते तेव्हा मला खूप जास्त प्रमाणात फरक पडला. ज्या काही मुलींचं ज्या काही महिलांचं लग्न हे सेशन होण्यापूर्वी आम्हाला मुलींना जर त्रास झाला तर अक्षरशः आमचे सेवक वर्ग गाडीवर नेऊन त्यांना घरी सोडवायचे किंवा दवाखान्यात घेऊन जायचो. पहिल्यांदा आल्या तर त्यांनी मुलींच्या समस्या जाणून घेतल्या, पण त्या अगदी मैत्रिणीप्रमाणे मुलींशी संवाद साधू लागल्या. त्या सेशन अंतर्गत जी माहिती मुलींना मिळाली ती माहिती त्यांना आरोग्यविषयी उपयुक्त ठरली. पोषक आहार कसा मिळावा, मुलींनी स्वच्छता कशी बाळगायची, मासिक पाळीचं रक्त अशुद्ध नसून ते शुद्ध कसं आहे, ही सगळी डिटेलमध्ये माहिती मॅडमकडनं त्यांना मिळाली. मुलींना फार काही मासिक पाळीबद्दल एवढं माहिती नव्हतं, पण त्या मॅडम आल्यापासून मुलीमध्ये एक प्रोत्साहन मिळाले मुलींना. आणि मुली बिंदास बोलतात, म्हणजे ज्या काही शंका असतील त्या बिंदास मॅडमला प्रश्न विचारतात, त्याबद्दल मॅडमही त्यांना खूप चांगलं सांगतात. आणि दरवेळेस येताना ते आमच्यासाठी पौष्टिक आहार घेऊन येतात, म्हणजे चिक्की, खजूर म्हणजे वेगवेगळे घेऊन येतात. आणि येत्या 3 सेशनमध्ये मासिक पाळी आल्यावरती पॅड कसं वापरायचं, त्याची विल्हेवाट कशी लावायची हे मॅडम सांगितलंय. आणि त्यांच्या त्या सुसंवादातूनच मुली निर्भय बनत गेल्या, म्हणजे त्यांचं जे मनातली भीती होती ती पूर्णतः गायब झाली. जसं जसं हे सेशन झालं ना त्यानंतर मला ह्या गोष्टीबद्दल लाज वाटणं बंद झालं. ती म्हणायची की घरात फिरू नको, भांड्यांना हात लावू नको, पण मी तिला हे पटवून दिलं की घरात शिवाशिव झाली तरी असं काही नसतं, मासिक पाळीचं हे रक्त अशुद्ध नसून शुद्ध असतं. या सेशनमधून असं लक्षात आलं की काही मुली हे पोटदुखी होती म्हणून 4 दिवस गोळ्या खायच्या, आणि मग जेव्हा सेशन्स झाले तेव्हा मॅडमनी सांगितलं की ह्या ज्या काही गोळ्या असणार आहेत त्या आपल्या शरीरासाठी अतिशय अपायकारक असणार आहेत. आणि त्याचा फायदा असा झाला तर मुलींनी थोडंसं सहन करायला शिकल्या आणि त्या ज्या काही गोळ्या खात होत्या त्या सुद्धा त्यांच्या बऱ्याचशा प्रमाणात कमी झाल्यात. या सेशनमध्ये खुशी नावाचं जे पुस्तक गोष्टीचं पुस्तक दिलंय त्या पुस्तकातनं तर मुलींना खूप छान फायदा झाला. आपण आईवडिलांबरोबर ज्या गोष्टी शेअर केल्या पाहिजेत, भाऊ बहिणीला आपण सांगू शकतो, म्हणजे मुली त्यांच्या मनातला गैरसमज दूर होत गेला. अस्मिता प्रोजेक्ट अंतर्गत आम्हाला जी वेंडिंग मशीन मिळालेली आहे ते मशीनचा आम्हाला खूप फायदा झाला. मुलींना बाहेर महागडं पॅड विकत घ्यावं लागायचं, तर त्याऐवजी आता 2 रुपयाच्या कॉईन्समध्ये त्यांना चांगल्या क्वालिटीचं पॅड उपलब्ध झालं. मुली पहिल्या घरी जायच्या, म्हणजे शाळेत मशीन नव्हतं तेव्हा मुली पहिल्या घरी जायच्या, पण जेव्हापासून वेंडिंग मशीन दिलं आहे तेव्हापासून की मुलींना घरी जायची गरज नाही पडत. मुली इथंच मॅडमला सांगून त्या पॅडचा उपयोग करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं चेंज केलं तर ते टाकायचं कुठं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता अगदी मुलींपुढे पण. मग मुली दिवस तशा बसायच्या, इव्हन आम्हाला सुद्धा तो प्रश्न पडायचा बाबा आपण चेंज जर केलं तर ते ठेवायचं कुठं, टाकायचं कुठं, तर त्याची सुद्धा उत्तम व्यवस्था त्यांनी केली आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची ती अडचण दूर झाली. बदल असा झालाय की आता सगळ्यात मोठं म्हणजे मला आणि माझ्या मुलाला पुन्हा पशी हात पसरायची वेळ येत नाही. तर ह्या युवा मित्रांनी टाटा ट्रस्ट आणि टाटा ॲटोकम यांच्या सहाय्याने जे हे सेशन केले, जे आरोग्य शिबिर घेतले, या आरोग्य शिबिरामुळे महिलांना त्याचा इतका फायदा झाला. तर एक किशोरवयीन मुली आणि महिलांचं आरोग्य आणि भविष्य हे ह्यांनी हेल्दी केलेलं आहे, त्याच्यामुळे मी यांचं खूप आभार मानते. MHMचा जो आमचा अनुभव होता मासिक पाळी व्यवस्थापनाचा
त्या व्यवस्थापनाच्या कार्यक्रमामध्ये एक खूप आम्हाला समाधान देऊन गेला की वर्षानुवर्ष ज्या महिलांची ज्या विषयावरून कायम पिळवणूक होत गेली, कायम त्यांनी मनावर ज्या गोष्टीचा दबाव घेतला, त्याचा त्यांना निसर्गाने आपल्याला केवढी सृजनात्मक शक्ती दिली आहे त्याचा एक वेगळा आनंद त्यांना मिळाला की काय आहे मासिक पाळी, मासिक पाळीचा माझ्या आयुष्याचा किती मोठा संबंध आहे, बाईचं आयुष्य मासिक पाळीशी कसं जोडलेलं आहे. याचबरोबर मासिक पाळीविषयी असणाऱ्या अनेक अंधश्रद्धा महिलांच्या आणि मुलींच्या मनातल्या आम्ही दूर करू शकलो. ही दूर करत असताना अनेक महिलांचं असं वाटलं की एक प्रकारे उद्धार झाला आणि त्यांना एक नवीन लाईफ जगायला मिळालं. मासिक पाळीकडे बघण्याचा एक खूप चांगला दृष्टिकोन, सकारात्मक दृष्टिकोन म्हणता येईल, तो त्यांच्यामध्ये निर्माण झाला. आणि जी मासिक पाळी ज्यांना प्रॉब्लेम वाटत होतं ते आता प्रॉब्लेम नाही वाटत, तर ती आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे असं वाटायला लागलं. हे काम करण्याची संधी आम्हाला टाटा ऑटोकॉम आणि टाटा ट्रस्टने दिली, त्याबद्दल मी त्यांचे सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने आणि युवा मित्रच्या परिवाराकडनं मी खूप खूप आभार मानते.